जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. श्री संत सद्गुरु गणेशनाथ महाराज की जय. तुकाराम तुकाराम, नाम घेता कापे येम, धन्य तुकोबा समर्थ, जेने केला हा पुरुषार्थ. जळी दगडा सहित वह्या, जैस्या तारी येल्या लाह्या, धन्य तुकोबा समर्थ, जेने केला हा पुरुषार्थ. म्हणे रामेश्वर भट्ट दुजा, तुका विष्णू नो हे दुजा. म्हणे रामेश्वर भट्ट दुजा, तुका विष्णू नो हे दुजा. धन्य तुकोबा समर्थ, जेने केला हा पुरुषार्थ. धन्य तुकोबा समर्थ, जेने केला हा पुरुषार्थ. महायोग पीठे तटे भीमरथ्या, वर पुंडरीकाय दातो मुनींद्रे. समागत्य तिष्ठन्त स्वानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. अलङ्कापुरी पुण्य भूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. धयाठविता घडे पुण्य राशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू, गुरुर्देव महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः. सुखाचे उद्गार तूच बोलविसी, तुझविन कोणासी सांगू देवा. श्रोता आणि वक्ता तुची सद्गुरुनाथा, सांगू तुझी कथा तुझ पासी. तुकाराम तुकाराम, नाम घेता कापेम, धन्य तुकोबा समर्थ,
जेने केला हा पुरुषार्थ. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आयोजित प्रवचन मालिकेतील दिवस 6वा. आज सेवेसाठी घेतलेला अभंग हा आदरणीय रामेश्वर भट्ट यांचा आहे. प्रस्तुत अभंगात त्यांनी तुकोबरायांचे सामर्थ्य वर्णन केले आहे आणि या अभंगावरती सेवा आदरणीय वैकुंठवासी हरिभक्त परायण संजय महाराज रणखाम यांनी यावरती कीर्तन सेवा केली होती आणि ती धुत्ता येथे सप्ताहातील ही सेवा होती. कदाचित वर्ष 2000 असेल आणि योगायोगाने ती प्रथम सेवा मला ऐकण्याचे सौभाग्य प्राप्त झाले आणि त्यांच्याच शब्दात या प्रस्तुत अभंगाचे चिंतन आपणासमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे. तुकाराम हा एक शब्द नाही, तरी एक अनुभूती आहे. कारण जेव्हा आपण हे नाम उच्चारतो तुकाराम, तेव्हा तुकोबारायाचा संपूर्ण जीवनपट आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. त्यांची ती आध्यात्मिक साधना, त्यांचे अभंग, त्यांची या जगतावरचे उपकार, त्यांनी जो वारकरी संप्रदाय सुलभपणे आपणा परमार्थिक साधकासाठी उपलब्ध करून दिला, ती साधना, ती वारी प्रतीची निष्ठा, पांडुरंगाप्रतीचं प्रेम, माऊलींप्रती, एकनाथ महाराजांप्रती अंतःकरणातील प्रेम, या सर्व गोष्टी, एक सद्गुरु भक्त, या सर्व गोष्टी आपल्या अंतःकरणात प्रकट होतात. हे फक्त एक नाव नाही, तर ही एक, जसं कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये एक बिझनेस पॉलिसी असते किंवा कोणत्याही संस्थेची एक आचारसंहिता असते, तसे हे तुकोबाराय हे वारकरी संप्रदायाचं एक आचारसंहिता आहे. साधकानं कसं राहावं, संसारात असून परमार्थ कसा करावा, याचं उत्तम उदाहरण म्हणजे तुकोबाराय आहेत. तुकोबारायांची साधना ही स्वानुभवातून आपणास एक, जसं तुकोबारायांच्या शब्दात सांगायचं म्हटलं तर तुका अणुरेणू थोकडा, तुका आकाशा एवढा. तुकोबारायांची उंची किती आहे आणि तुकोबारायांची विनयता, नम्रता किती आहे, किंवा तुकोबारायांचं सूक्ष्म अतिसूक्ष्म स्वरूप काय आहे आणि तुकोबारायांचं विशाल असं स्वरूप काय आहे, या दोन्ही गोष्टीची जाणीव तुकोबारायांच्या जीवनात आपल्याला पाहायला मिळते. आणि त्याचं खूप गोड वर्णन माझ्या संजू महाराजांनी त्या प्रस्तुत कीर्तनात केलं होतं. ते करत असताना त्यांनी सुरुवातीलाच ज्यांनी हा अभंग रचला त्यांच्याबद्दल 4 गोष्टी बोलले होते. ते म्हणाले होते की आईने स्तुती करावी बालकाची, बापाने स्तुती करावी, एखाद्या आपल्या मित्राने स्तुती करावी, किंवा आपल्या प्रिय गुरुने शिष्याची स्तुती करावी. यात जास्त नवल नाही. परंतु एकेकाळी जो तुकोबारायांचा कट्टर शत्रू होता, असा शत्रू की ज्यांनी या अभंगाच्या वह्या, ज्या अनमोल रत्न आहेत, ज्या अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, अशा त्या नामयुक्त भजनाने, नामस्मरण कीर्तनाने भरून उरल्या आहेत, अशा या अभंगाच्या वह्या इंद्रायणीच्या तीरावर बुडवण्यासाठी भाग पाडलं. असा हा कट्टर शत्रू
जेव्हा तुकोबारायांच्या चरणी नतमस्तक होतो आणि तुकोबारायाचं सामर्थ्य वर्णन करतो, तेव्हा नक्कीच त्या गोष्टीला काहीतरी महत्त्व आहे. आणि म्हणून येथे संजय महाराज सांगताना म्हणाले की हा अभंग कोण लिहिला, तर तो रामेश्वर भट्टांनी लिहिला. त्यांना कळून आलं की तुकोबारायांचं सामर्थ्य, आणि ते सांगत असताना म्हणतात की मग तुकोबाराय काय आहेत, तर तुकाराम तुकाराम हा शब्दाचं उच्चारण जरी आपण केलं तरी तो जो येम आहे त्याला थरकाप उठतो किंवा तो आपल्या जवळही येत नाही. कारण त्या नामात सामर्थ्य आहे तसं. ज्यांनी स्वतःचा हा देह सदैव वैकुंठ गमन ज्यांच्या नावापुढे लावलं जातं, ज्यांच्या पुढे जगद्गुरु ही पदवी लावली जाते, ही पदवी फक्त तिघांना लावण्यात आली. एक श्रीकृष्ण परमात्मा जगद्गुरु म्हणून आपण त्यांचं उच्चारण करतो, जगद्गुरु श्रीकृष्ण परमात्मा. आणि दुसरं आदि शंकराचार्य, यांनाही आपण जगद्गुरु आदि शंकराचार्य असं म्हणतो. आणि त्यानंतर जर ही पदवी कुणाला लागली असेल तर जगद्गुरु तुकोबारायांना. आणि जेव्हा ह्या नामाचं उच्चारण, कारण जे जगताला मार्गदर्शक तत्व संसारात राहून परमार्थ साधता येतो, ही अनुभूती ज्या नामातून प्रकट होते. आणि जे नाम उच्चारल्यानंतर जो ब्रह्म अनुभूतीचा भाव प्रकट होतो, जिथं ये काय करत असतो की हे जे नाशवंत गोष्टी आहेत, मग त्या कुठल्याही संसारातील ज्या गोष्टी आहेत त्या नाशवंत आहेत, जे जे काही आकारवंत आहे ते नाशवंत आहे, ते नष्ट करत असतो. परंतु जो अविनाशी परमात्म स्वरूप आहे, तुकिता तुळनेसी ब्रह्म तुकासी आले. तुकोबारायांच्या आरतीत जे चरण आहे की ब्रह्म तुकासी आले, साक्षात हे ब्रह्मच तुकोबारायाच्या स्वरूपात प्रकट झालं. मग त्या तुकोबारायांचा नाश कशाने होईल, तर तो कशानेही होणार नाही. म्हणून नाम घेता कापे, मग तो यम त्यांना कसं नष्ट करू शकेल. आणि जो कोणी अशा तुकोबारायांची साधना करतो, जो कोणी या तुकोबारायांच्या नामाचं उच्चारण करतो, तोही त्याच अवस्थेला प्राप्त होतो. म्हणून तिथे यमाचं काहीच चलत नाही. जसं सांगायचं झालं की जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचं सतत चिंतन करत असतो तसंच आपण घडत असतो. अगदी तसं ज्या नामाचं उच्चारण आपण करू, अखंडित जर आपण तुकाराम तुकाराम या नामाचं उच्चारण केलं किंवा सदैव त्या तुकोबारायांच्या जीवनपटाचं म्हणजे आपल्या अंतकरणात दर्शन पाहत राहिलो, तर आपणही त्याच मार्गाने जात राहू आणि तीच अवस्था प्राप्त करून घेऊ. आणि ज्यामुळे या जन्ममरणाचा किंवा या यमाच्या दारात उभारण्याची आपणाला आवश्यकता नाही. आणि ते सांगत असताना पुढे म्हणतात की धन्य तुकोबा समर्थ. तुकोबाराय कसे आहेत, तर समर्थवान आहेत, सामर्थ्यशील आहेत. कशामुळे, जेने केला हा पुरुषार्थ, तर त्यांच्या पुरुषार्थामुळे. आपल्या हिंदू धर्मात शास्त्रानुरूप 4 पुरुषार्थ सांगितले आहेत: धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. आणि ही 4ही पुरुषार्थ ज्या व्यक्तीने साधले त्याला आपण पुरुषार्थ व्यक्ती असं म्हणतो किंवा पुरुषार्थ व्यक्तिमत्व असं म्हणतो. मग तुकोबारायांनी हे 4ही पुरुषार्थ साधले का, जर हा प्रश्न आपण विचारला तर त्याचं उत्तर हो, नक्की साधले असा होतो. धर्म, तुकोबारायांचा धर्म जर आपण विचार केलो की त्यांनी कुठल्या धर्मावर चालले, तर त्यांच्यासारखा धर्म, जेव्हा ते व्यावहारिक धर्म पाळतात तर त्यांच्यासारखा व्यवहारी व्यक्ती कोणी नव्हता. जेव्हा तो परोपकाराचा धर्म पाळतात तेव्हा त्यांच्यासारखा परोपकारी व्यक्ती कोणी नव्हता. जेव्हा ते परमार्थाचा धर्म पाळतात तेव्हा त्यांच्यासारखा दुसरा परमार्थिक कोणी नाही. आणि जेव्हा या सर्व गोष्टी म्हणजे जेव्हा दुनिया चरणावर लोटांगण घेत आहे, जेव्हा तुकोबारायांच्या या वह्यात पाण्यावर तरंगू लागल्या, हा चमत्कार पाहिल्यानंतर सर्व तुकोबारायांना धन्य मानू लागले, श्रेष्ठ मानू लागले. सगळं जग त्यांच्या पायावर म्हणजे दर्शन घेऊ लागलं. तेव्हा तुकोबाराय आपला बाजार मांडू शकले असते. आज आपण समाजात पाहतो, जरा काही सिद्धी प्राप्त झाली, जरा काही
भविष्य हे कळायला लागलं की आज दुकान मांडतात, बाजार मांडतात, तसा या जगाची लूट करण्यासाठी तुकोबाराय करू शकले असते, परंतु त्या धर्माचा चुकीचा उपयोग केला नाही. केला तर खरा परोपकार केला. स्वतःच्या घरातील दळलेलं पीठही बायकोला घरात ठेवू दिलं नाही, एवढा परोपकार या दुनियेवर केला. स्वतःची घर लिहून दिलं, स्वतःची जे काही रजिस्ट्र्या लोकांच्या वह्या होत्या कर्जाच्या, त्या सर्व इंद्रायणीत बुडवून टाकल्या. काहीही मागं पुढे पाहिलं नाही, असा परोपकार केला. आणि जेव्हा परमार्थ करायची वेळ आली तेव्हाही त्याच उच्च कोटीचा परमार्थ केला. म्हणून जर धर्माचा विचार केला तर तुकोबारायांनी तो प्रत्येक धर्म पाळला की जो आज आपणाला या कलियुगात अशक्य वाटतो, असा हा धर्म पाळला. तसं पाहिलं तर हे फक्त एका जन्माचा धर्म पाळला का? नाही. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. अहो, हे फक्त एका जन्माचा आहे का तुकोबारायाचा धर्म? नाही. या पांडुरंगाच्या सेवेत ते 4 युगाचा भक्त नामा उभा कीर्तनी. माझी जनाई म्हणते की 4 युगापासून तुकोबाराय या मार्गावर चालत आहेत. पहिला जन्म भक्त प्रल्हादाचा. नारायण 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 नारायण. मग पित्यानं जाळात टाकलं काय? डोंगरावून खाली टाकून दिलं काय? किंवा आपल्या आत्याच्या मांडीवर बसून जाळ लावला काय? का विषाचा प्याला दिला काय? काहीच फरक पडत नाही. अशा अवस्थेत भक्त प्रल्हादांनी ती आपली भक्ती सिद्ध करून दाखवली. नारद महर्षींनी जो मंत्र दिला होता नारायणाचा, तो मंत्र जपला आणि दैत्य कुळात जन्माला येऊनही त्या कुळाचा उद्धार केला. भक्त प्रल्हाद म्हणून भूषण प्राप्त झालं. हे किती मोठी थोरवी आहे हा तुकोबारायांचा पहिला जन्म. त्यानंतर जेव्हा रामप्रभू तृतीय युगात जन्माला आले तेव्हा अंगद रूपात त्यांच्या सेवेत ते तत्पर राहिले. अंगद हा तुकोबारायांचा अवतार आपलं शास्त्र, आपलं वारकरी संप्रदाय मान्य करतो. आणि त्यानंतर जेव्हा द्वापर युगात श्रीकृष्ण परमात्मा प्रकट झाले तेव्हा त्यांच्या सोबत उद्धव रूपाने तिथे उपस्थित होते. एकदश स्कंद जो भागवताचा आहे त्यामध्ये उद्धव श्रीकृष्ण संवाद काय गोड आहे आणि त्यावर माझ्या शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी किती उत्तम प्रकारे त्याचं विश्लेषण केलं आहे. एकदा जर आपण ती श्री एकनाथी भागवत वाचू तर जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. असे ते उद्धवाचं महात्म्य आणि असा हा तुकोबारायांचा पूर्व अवतार की जिथं तो धर्म पाळला आणि पुढे कुठला धर्म पाळला तर माझ्या नामदेवरायाच्या रूपानं. काय नामदेवरायाचं वर्णन गावं. नामा तयाचा किंकर ज्याने केला हा विस्तार. आज जो आपण वारकरी संप्रदाय संपूर्ण भारतभर पाहतो, अहो त्या काळात वाहता हातीचे साधन नव्हते, म्हणजे वाहतुकीचे कुठलंही साधन नव्हतं. त्या काळात पायी सर्व भारत भ्रमण करून पंजाब पर्यंत, पेशावर पर्यंत जाऊन या प्रभुनामाचा गजर करणं, जे जयकार करणं आणि जो शीख धर्माचा गुरु ग्रंथ साहेबा ग्रंथ आहे त्यामध्ये ज्या अभंगाचा उल्लेख आहे ते नामदेवरायाचे अभंग आहेत. असा नामा वैष्णव म्हणजे माझी माऊली म्हणते की तो आमच्यासाठी वैष्णवामध्ये श्रेष्ठ आहे. तो आमचा हृदयीचा अतिशय प्रेमळ जिव्हाळा आहे. ज्या माऊलींनी नामदेवरायांचा असा उल्लेख करावा आणि तोच नामाचा अवतार म्हणजे माझे तुकोबाराय आहेत असे ज्ञानेश्वर महाराजांनी रामेश्वर भट्टांना सांगावं किंवा त्या जो धरणे दिला होता त्या धरणेकऱ्याला सांगावं. हे किती विशेष आहे. आणि तिथं नामदेवरायांनी तो धर्म पाळला, एक भक्ती संप्रदायाचा प्रचार प्रसार करण्याचा, आणि तोच धर्म पुढे माझ्या तुकोबारायांनी त्यांच्या हयातीत पाळला. अर्थ हा पुरुषार्थ कसा साधला म्हणाल
तर त्यांच्या जर मनात आलं असतं तर त्या कर्जाच्या वह्या पाण्यात न बुडवता त्या कर्जाची वसुली करून किंवा ती जमीन स्वतःच्या ताब्यात घेऊन आयुष्य आरामात एका राजासारखं तुकोबारायांना राहता आलं असतं, किंवा त्यांचा जो व्यवहारीपणा होता, त्यांचा जे बिझनेस माइंड जे आपण म्हणतो ते होतं, ते उच्च कोटीचं होतं. तुकोबाराय असे गोरगरीब नेबळट नव्हते, ते सामर्थ्यशील होते. असं जर एखाद्या त्यांचा जर रुपयाचा हिशोबात कुठं कमी जास्तपणा आला, त्यांचं कौतुक त्यांच्या वडिलांनी केलं आहे. खूप व्यवहारी तुकोबाराय होते. म्हणून म्हणलं, जेव्हा त्यांनी व्यवहार केला, अतिशय उत्तम व्यवहार केला. त्याच प्रकारे जर पुढे चालून जेव्हा बाबाजी गुरूंनी त्यांना सत्यगुरुराय कृपा मज केली, परी नाही घडली सेवा काही, जेव्हा स्वप्नामध्ये येऊन गुरुने त्यांना साक्षात्कार केला, नामदेवरायांनी आज्ञा केली की राहिलेल्या अभंगाची रचना करावी, पांडुरंग परमात्म्याने त्यांना दर्शन दिलं, या सर्व जेव्हा गोष्टी घडल्या, तेव्हा त्यांनी तो अर्थ विषय बाजूला ठेवून परत आपल्या परमार्थ विषयाकडे त्यांची ओढ लागली, किंवा तो परमार्थ त्यांनी केला, कारण शेवटचा दिस गोड होण्यासाठी. परंतु जेव्हा त्यांनी अर्थ हा पुरुषार्थ दाखवला, तेव्हा ते त्या काळातले टॉप क्लासचे बिझनेसमॅन होते. त्या काळातले टॉप क्लासचे ते एक इकॉनॉमिक, म्हणजे ज्याला आपण इकॉनॉमिस्ट म्हणतो, की जो अर्थतज्ञ म्हणतो, त्या प्रकारचे ते गोष्ट तुकोबाराय होते, की ज्यांना पैचा हिशोब अतिशय योग्य प्रकारे मांडता येत होता आणि तो व्यवहार योग्य प्रकारे करता येत होता. अशा प्रकारचे तुकोबाराय नि अर्थ हा पुरुषार्थ करून दाखवला. धर्म, अर्थ, काम, जर कामाच्या स्वरूपात जर विचार केला तर त्यांच्यासारखा, कारण तुकोबारायचे अभंग काढून बघा तुम्ही, जेव्हा आपण त्यांच्या अभंगाचा विचार करतो तेव्हा ते माझ्या मागं कुणीही येऊ नका म्हणतात. अहो तुम्ही परनारी, जर तुम्ही या जगत निंदेला घाबरत असाल तर तुमच्याचानं हा परमार्थ होणार नाही. कारण हे जग कसंही तुम्ही जावा, तुम्हाला नावं ठेवेल. हे सांगताना तुकोबाराय म्हणतात की ज्याला जास्त मुलं आहेत त्यालाही नावं ठेवतं, ज्याला मूल नाही त्यालाही नावं ठेवतं. किंवा जेव्हा स्वतःचा अनुभव सांगताना म्हणतात की आम्ही हा पांडुरंग परमात्मा परपुरुष आहे, त्याच्यासोबत आमची म्हणजे एक प्रकारचं नातं संबंध आहे, आणि ही गोष्ट जेव्हा जगात बाहेर येईल तेव्हा आमची निंदा होईल. आणि असा निंदेला जर तुम्ही सामोरे जात नसाल तर येड्या गवळ्याचे काम नाही, तुम्ही आमच्या मागे येऊ नका. अशा प्रकारे काम हा पुरुषार्थ, म्हणजे एवढा विशेष तुकोबारायांचं सामर्थ्य होतं की त्यांनी साक्षात या विश्वनिर्मात्याला आपल्या प्रेमात पाडावं, किंवा स्वतः त्या स्वरूपासोबत हितगुज करावी, बोलावं, एवढा हा विशेष पुरुषार्थ होता. आणि शेवटी मोक्ष, चारी मुक्ती ज्यांच्या चरणावर लोळण घेतात. अहो तुकोबारायांचंच वाक्य आहे की धन संपदा नको, मुक्ती नको, आम्हाला काही नको, संत संग दे. ज्या अर्थी त्यांनी संत संघाची अपेक्षा करतात आणि या मोक्षाला तुच्छ लेखतात, त्या अर्थी तुकोबारायांना मोक्ष हा सहज प्राप्त होता. किंवा जेव्हा उद्धवाचा अवतार होता आणि श्रीकृष्ण परमात्म्याने उद्धवांना सांगितलं की आता हे भक्तीचं महिमा असा आहे तसा आहे, तेव्हा उद्धव महाराज म्हणतात मग मला ह्या मोक्षाची अपेक्षा नाही, मी भक्त तू देव ऐसे करी. आता आम्हाला त्या अद्वैत स्वरूपात राहून ते निरागस असं, म्हणजे स्वतःच्या तल्लीन राहणं हे तर उत्तमच, परंतु जे भक्त आणि परमेश्वराचं जे नातं आहे, मी भक्त तू देव, आणि यातून साधलेला जो संवाद आहे तो काहीतरी विशेष आहे, ते भक्ती माझ्याकडून घडो, ही अपेक्षा तुकोबाराय करतात. आणि त्यासाठी या मोक्षालाही ते गौण समजतात. म्हणून जेने केला हा पुरुषार्थ, असे हे चारही पुरुषार्थ तुकोबारायांनी आपल्या आयुष्यात साधले. पुढे म्हणतात, जळी दगडा सहित वह्या जैस्या तारियल्या लाह्या. हे पुरुषार्थ तर झालाच, परंतु सर्वात मोठी चमत्कारिक गोष्ट जर तुकोबारायांनी काय केली असेल
तर ज्या वह्यांना दगड बांधून इंद्रायणीच्या डोहात टाकण्यात आल्या होत्या त्या वह्या 13व्या दिवशी असं पाण्यावर तरंगू लागल्या की जशा काय लाह्याच तरंगत आहेत. आणि त्या पाहून सर्वांना आश्चर्य वाटलं, हा सर्वात मोठा पुरुषार्थ आहे. ही गोष्ट एकदा रामायणात घडली होती की जेव्हा नीळ आणि नळ नीळ यांच्या हातून रामनामा लिहिल्यानंतर दगड पाण्यावर तरली आणि त्यानंतर हे तुकोबारायांचे कागद पाण्यावरती तरले, ज्यांना दगड बांधले होते ते पाण्यावरती तरले. आणि पुढे म्हणतात की म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नो हे दुजा. तर मी रामेश्वर भट्ट जो तुकोबारायांचा तिरस्कार करत होतो, त्यांना सतत कमी समजत होतो, त्यांच्यावर मी खूप अन्याय केला. आणि आता जेव्हा कळून आलं तुकोबारायांचं सामर्थ्य काय आहे, तेव्हा दिसलं मला की तुका विष्णू नो हे दुजा. साक्षात तो वैकुंठात राहणारा विष्णूचं स्वरूप म्हणजेच तुकोबार आहेत. तुकिता तुळनेसी ब्रह्म तुकासे आले, ते ब्रह्मस्वरूपच तुकोबारायाच्या रूपात साक्षात प्रकट झाले आहे. आणि अशा तुकोबारायांच्या चरणी साष्टांग दंडवत करतो की ज्याच्यामुळे मला हा परमार्थिक मार्ग समजला, की ज्यामुळे माझा परमार्थ सुलभ झाला. आणि असं एक विरोधकही जेव्हा संत साधू महात्म्यांची स्तुती करतो तेव्हा त्या शब्दांना नक्कीच काहीतरी महत्त्व आहे. आणि तेच वर्णन या प्रस्तुत अभंगात रामेश्वर भट्ट करतात. आणि त्यावर खूप गोड चिंतन आदरणीय संजय महाराज रणखाम यांनी केलं होतं. शेवटी जाता जाता तुकाराम तुकाराम नाम घेता कापेम, धन्य तुकोबा समर्थ, जेने केला हा पुरुषार्थ. जेने केला हा पुरुषार्थ ही झालेली सेवा जगद्गुरु तुकोबारायांच्या चरणी, संजू महाराजांच्या चरणी, श्री संत सद्गुरु गणेशनाथ महाराजांच्या चरणी, तुम्हा श्रोते मायबापांच्या चरणी आणि सर्व संत साधू महात्म्यांच्या चरणी समर्पित करून येथेच थांबतो. गणेशनाथ 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 गणेशनाथ. बोला पुंडलिक वरदेहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. श्री संत सद्गुरु गणेशनाथ महाराज की जय.